तुतारी आपलं पारंपरिक वाद्य आहे. एका माणसामुळे किती बदनाम होऊ शकते तुम्ही बघितलं. आणि राजकारणामध्ये काय भ्यायचं कारणच नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला इतके अधिकार दिलेले आहेत, तुम्ही कशाला घेताय? काय नाही. ही लढाई काय तुम्हाला बंदूक घेऊन पिस्तूल घेऊन बॉम्ब गोळा टाकायची लढाई नाही आहे. ही लढाई विचाराची आहे आणि एका बोटाची आहे. ईव्हीएम वरती बोट पटा 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 तुम्हाला काय करायचं करू शकता. तुम्हाला हे तर काय हाणामाऱ्या करायची नाही लढाई. त्यामुळे कुणाला घाबरायचं कारण नाही. आता जिल्ह्यामध्ये एक चांगलं संघटन होण्याची आवश्यकता आहे. कारण 90चे काय टीम होती ती आता राजकारणातून बाहेर पडते. नवीन टीम आली. 90चा आमदार एकटा जयंतराव आहे. 11,000 निवडून आल्यामुळे तो पडल्यासारखा आहे. आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे की आरआरचा पोरगा आमदार झाला आणि माझा पोरगा आमदार होत नाही, ह्याचं टेन्शन सगळ्यात जास्त जयंतरावला आहे. आणखी काही नेत्यांना पण त्यांचं नाव घ्यायला नको, हे लगेच स्फोट करतात राज्यामध्ये. आरआर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुखणं हे आहे की आरआरचं पोरगा आमदार झालं, मग आमचं कसं होणार? तुमचं कसं होणार? तुमची लायकी, तुमची क्षमता, तुम्ही काम केलेलं. जतमध्ये पण चाचणी केली होती माझ्या अगोदर. त्यांचं जी एजन्सी ते फार हुशार माणूस आहे. एजन्सीचा रिपोर्ट आला नापास. पूर्ण काही जरी केलं तर काही होत नाही. परत त्यांनी हातकलंगले लोकसभेचा सर्वे केला, नापास. सांगलीत पुढी सोडली, लोकसभेला इकडे उभा राहणार आहे, ह्या पार्टीत येणार. होत नाही, शक्य नाही. सत्ता आणि पैसा या मस्तीवरती राजकारण करायची आता वेळ गेलेली आहे, वेळ संपलेली आहे. सत्ता आणि पैशावरचं जर राजकारण असतं तर हा गोपीचंद आमदार होऊ शकला नसता. लोकांच्या हातामध्ये ह्या सगळे विषय गेलेले आहेत. लोकांच्या हातामध्ये ह्या निवडणुका गेलेल्या आहेत. मी लोकसभेला उभा होतो, सांगलीकरांनी मला मतं दिली. एवढी काही जास्त नाही मतं, पण बऱ्यापैकी दिली. आता सुधीर दादा तेव्हा विरोधात असल्यामुळे मतं कोण देणार आपल्याला? तेव्हा मतं आपल्याला मिळाली नाही. या सांगली जिल्ह्यातलं एक काळ नेतृत्व होतं. या सांगली जिल्ह्यातले कॅबिनेट मंत्री अनेक वर्ष अनेक वेळा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते. मी टीकात्मक बोलत नाही आहे, वस्तुस्थिती मांडतोय. जर या सांगली जिल्ह्यातले एवढे मातबर नेते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते, 1990 पासूनच्या राजकारणामध्ये होते, 90 पासून 2024ला असा कुठला प्रकल्प त्यांनी आणला की त्याचं नाव त्यांना लोकांना सांगता येईल की ज्या प्रकल्पामध्ये माझ्या सांगली जिल्ह्यातली 10,000 पोरं काम करतायत आणि त्यांना 40-50 हजार रुपयाचं पेमेंट मिळत आहे. एक प्रकल्प आहे का? नाही, आणू शकले नाही. कारण ती वृत्ती नाही. वसंतदादा मुख्यमंत्री असताना एकदा बोलले होते, जर जतला कृष्णेचं पाणी दिलं तर आमच्या कारखान्यावरची ऊस तोडायला कोण येणार? हे त्यांचं स्टेटमेंट होतं. हीच भावना प्रस्थापितांची होती. कृष्णा काठच्या सगळ्या पुढाऱ्यांनी जिल्ह्यातल्याच दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या वरती अन्याय केले. जत असेल, कवटेमंकाळ असेल, तासगावचा काही भाग असेल, खानापूर असेल, आटपाडी असेल, याच लोकांनी अन्याय केला. पण कृष्णामाईंनी अन्याय केला नाही. याच कृष्णामाईचं पाणी आज जतला गेलं, कवटेमंकाळला गेलं, मंगळवेढ्याला गेलं, सांगोल्याला गेलं, खानापूरला गेलं, आटपाडीला गेलं, कडेगावला, पलूसला, तासगावला, मिरजच्या पूर्व भागामध्ये, माणला, खटावला. कृष्णाबाईंनी दुजाभाव केला नाही, कृष्णाबाईंनी अन्याय केला नाही. आज कृष्णाबाईची ओटी जर माझ्या आईला भरू वाटली, माझ्या वहिनीला भरू वाटली, माझ्या ताईला भरू वाटली, तर आमच्या ओढ्यामध्येच कृष्णाबाईचं पाणी आलंय. हे कृष्णाबाईचे उपकार आज आमच्या दुष्काळी पट्ट्यावरती आहेत. देवाभाऊंचे उपकार आहेत. अरे 2-2 हजार कोटी, 7-7 हजार कोटी, टेंबूला 7,000 कोटी एका वेळेस मिळाले. म्हैसाळला सुधारित म्हैसाळ योजनेला 2,000 कोटी एका वेळेस मिळाले. मंगळवेढा तालुक्यातली 35 गावं दुर्लक्षित होती, काळ्या खुट्ट जमिनी आहेत. आज तिथं धनगर समाजाची संख्या मोठी आहे, कुणी तिकडे बघितलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1,000 कोटीची योजना मंजूर केली. समाधान दादा अवतारे यांच्या प्रचारात शब्द दिला होता आणि तो त्यांनी शब्द पूर्ण केला.
का नाही इथल्या लोकांना जमलं? जलसंपदा खात्याचे मंत्री होते 2.5 वर्ष, काय केलं तुम्ही? काय भूमिका घेतली? जे काम कार्यकर्ते त्यांच्याकडे करतायत त्यांनाही माझा प्रश्न आहे. नेता दिसायला स्मार्ट आहे, देखणा आहे, बोलतोय, उच्च विद्या विभूषित आहे, तिकडं फॉरेनला जाऊन शिकून आला, पण जिल्ह्याला काय फायदा मिळाला? सांगलीला काय फायदा मिळाला? सांगलीकरांनी अनेक वेळा विश्वास देऊन महानगरपालिका दिली. अरे सुधीरदादांच्या नेतृत्वात तुम्ही दिली महानगरपालिका, इथं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात निधी आणला गेला. तुम्ही या नेत्यांना महानगरपालिका दिली, तुम्हाला काय मिळालं? काही मिळालं नाही. माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही ताकदीनं सोबत उभा राहावा, सुधीरदादांच्या सोबत उभा राहावा. आम्ही खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहोत, कारण सांगली बदलली पाहिजे. अरे मी या सांगलीत कॉलेजला होतो 2000 साली 11-12वीला. तुतारी आपलं पारंपरिक वाद्य आहे, एका माणसामुळे किती बदनाम होऊ शकते तुम्ही बघितलं. आणि राजकारणामध्ये काय घ्यायचं कारणच नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला इतके अधिकार दिलेले आहेत, तुम्ही कशाला भीताय? काय नाही. ही लढाई काय तुम्हाला बंदूक घेऊन पिस्तूल घेऊन बॉम्ब गोळा टाकायची लढाई नाही आहे. ही लढाई विचाराची आहे आणि एका बोटाची आहे. ईव्हीएम वरती बोट पटा 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 तुम्हाला काय करायचं ते करू शकता. तुम्हाला हे तर काय हाणामाऱ्या करायची नाही लढाई. त्यामुळे कुणाला घाबरायचं कारण नाही. आता जिल्ह्यामध्ये एक चांगलं संघटन होण्याची आवश्यकता आहे, कारण 90चे काय टीम होती ती आता राजकारणातून बाहेर पडते, नवीन टीम आली. 90चा आमदार एकटा जयंतराव आहे. 11,000 निवडून आल्यामुळे तो पडल्यासारखा आहे. आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे की आरआरचा पोरगा आमदार झाला आणि माझा पोरगा आमदार होत नाही, ह्याचं टेन्शन सगळ्यात जास्त जयंतरावला आहे. आणखी काही नेत्यांना पण त्यांचं नाव घ्यायला नको, हे लगेच स्फोट करतात राज्यामध्ये. आरआर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुखणं हे आहे की आरआरचं पोरगा आमदार झालं, मग आमचं कसं होणार? तुमचं कसं होणार? तुमची लायकी, तुमची क्षमता, तुम्ही काम केलेलं. जतमध्ये पण चाचणी केली होती माझ्या अगोदर. त्यांचं जी एजन्सी ते फार हुशार माणूस आहे. एजन्सीचा रिपोर्ट आला, नापास पूर्ण. काही जरी केलं तर काही होत नाही. परत त्यांनी हातकलंगले लोकसभेचा सर्वे केला, नापास. सांगलीत पुढी सोडली, लोकसभेला इकडे उभा राहणार आहे, ह्या पार्टीत येणार होत नाही, शक्य नाही. सत्ता आणि पैसा या मस्तीवरती राजकारण करायची आता वेळ गेलेली आहे, वेळ संपलेली आहे. सत्ता आणि पैशावरचं जर राजकारण असतं तर हा गोपीचंद आमदार होऊ शकला नसता. लोकांच्या हातामध्ये हा सगळे विषय गेलेले आहेत, लोकांच्या हातामध्ये ह्या निवडणुका गेलेल्या आहेत. मी लोकसभेला उभा होतो, सांगलीकरांनी मला मतं दिली. एवढी काही जास्त नाही मतं, पण बऱ्यापैकी दिली. आता सुधीर दादा तेव्हा विरोधात असल्यामुळे मतं कोण देणार आपल्याला? तेव्हा मतं आपल्याला मिळाली नाही. या सांगली जिल्ह्यातलं एक काळ नेतृत्व होतं. या सांगली जिल्ह्यातले कॅबिनेट मंत्री अनेक वर्ष अनेक वेळा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते. मी टीकात्मक बोलत नाही आहे, वस्तुस्थिती मांडतोय. जर या सांगली जिल्ह्यातले एवढे मातबर नेते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते, 1990 पासूनच्या राजकारणामध्ये होते, 90 पासून 2024ला असा कुठला प्रकल्प त्यांनी आणला की त्याचं नाव त्यांना लोकांना सांगता येईल की ज्या प्रकल्पामध्ये माझ्या सांगली जिल्ह्यातली 10,000 पोरं काम करतायत आणि त्यांना 40-50 हजार रुपयाचं पेमेंट मिळत आहे? एक प्रकल्प आहे का? नाही, आणू शकले नाही, कारण ती वृत्ती नाही. वसंतदादा मुख्यमंत्री असताना एकदा बोलले होते, जर जतला कृष्णेचं पाणी दिलं तर आमच्या कारखान्यावरची ऊस तोडायला कोण येणार? हे त्यांचं स्टेटमेंट होतं. हीच भावना प्रस्थापितांची होती. कृष्णा काठच्या सगळ्या पुढाऱ्यांनी जिल्ह्यातल्याच दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या वरती अन्याय केले. जत असेल, कवटेमंकाळ असेल, तासगावचा काही भाग असेल, खानापूर असेल, आटपाडी असेल, याच लोकांनी अन्याय केला. पण कृष्णामाईंनी अन्याय केला नाही. याच कृष्णामाईचं पाणी आज जतला गेलं, कवटेमंकाळला गेलं, मंगळवेढ्याला गेलं,
सांगोल्याला गेलं, खानापूरला गेलं, आटपाडीला गेलं, कडेगावला, पलूसला, तासगावला, मिरजच्या पूर्व भागामध्ये, माणला, खटावला. कृष्णाबाईंनी दुजाभाव केला नाही, कृष्णाबाईंनी अन्याय केला नाही. आज कृष्णाबाईची ओटी जर माझ्या आईला भरू वाटली, माझ्या वहिनीला भरू वाटली, माझ्या ताईला भरू वाटली, तर आमच्या ओढ्यामध्येच कृष्णाबाईचं पाणी आलंय. हे कृष्णाबाईचे उपकार आज आमच्या दुष्काळी पट्ट्यावरती आहेत. देवाभाऊंचे उपकार आहेत. अरे 2,000 कोटी, 7,000 कोटी, टेंबूला 7,000 कोटी एका वेळेस मिळाले. मैशाला सुधारित मैशाळा योजनेला 2,000 कोटी एका वेळेस मिळाले. मंगळवेढा तालुक्यातली 35 गावं दुर्लक्षित होती, काळ्या खुट्ट जमिनी आहेत. आज तिथं धनगर समाजाची संख्या मोठी आहे, कुणी तिकडे बघितलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1,000 कोटीची योजना मंजूर केली. समाधान दादा अवतारे यांच्या प्रचारात शब्द दिला होता आणि तो त्यांनी शब्द पूर्ण केला. का नाही इथल्या लोकांना जमलं? जलसंपदा खात्याचे मंत्री होते 2.5 वर्ष. काय केलं तुम्ही? काय भूमिका घेतली? जे काम कार्यकर्ते त्यांच्याकडे करतायत त्यांनाही माझा प्रश्न आहे. नेता दिसायला स्मार्ट आहे, देखणा आहे, बोलतोय, उच्च विद्या विभूषित आहे, तिकडं फॉरेनला जाऊन शिकून आला, पण जिल्ह्याला काय फायदा मिळाला? सांगलीला काय फायदा मिळाला? सांगलीकरांनी अनेक वेळा विश्वास देऊन महानगरपालिका दिली. अरे सुधीर दादांच्या नेतृत्वात तुम्ही दिली महानगरपालिका, इथं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात निधी आणला गेला. तुम्ही या नेत्याकडे महानगरपालिका दिली, तुम्हाला काय मिळालं? काही मिळालं नाही. माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही ताकदीनं सोबत उभा राहावा, सुधीर दादांच्या सोबत उभा राहावा. आम्ही खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहोत, कारण सांगली बदलली पाहिजे.